शांतवीर, मैं कर्नाटक से हूँ। मैं मेरा बीवी का हॉस्पिटल लेके आया हूँ, ये हॉस्पिटल को। वो बैरेट्रिक सर्जरी करते बाद ब्लड लीकेज हुआ। डॉक्टर ने बोला अब ब्लड का जरूरत है। मैं ब्लड के वास्ते बहुत कोशिश करा, किधर भी ब्लड नहीं मिला। और मेरा फ्रेंड्स के वास्ते एक ब्लड इन नीड ग्रुप है बोल के मैंने सुना और इमीडिएटली रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी किया ये ब्लड इन नीड ग्रुप का मैं फोन करा। इमीडिएट वो हमारा रंगारेड्डी के भीमराव जाधव साहब ने आके हमारा ब्लड का हेल्प किया, उससे हेल्प हुआ। इसलिए हमारा वाइफ का इलाज करेक्ट हुआ, ब्लड करेक्ट मिलने से, जल्दी टाइम पे मिलने से। इसलिए मैं बोलता हूँ ये रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी के ये जो काम करे बहुत अच्छे है। किसी 1 रुपये लेने से इमीडिएट 15-20 मिनट में आके हमारे को ये सहूलत दिए। रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी ने ऐसा अच्छे काम कर रहे, भारत के लोगों के लिए हेल्प कर रहे, ये बहुत अच्छा काम है। हम उसके लिए बहुत बहुत धन्यवाद कहते हैं। भीमराव जाधव, रंगारेड्डी जिल्हा ब्लड इन नीड युवा सेनेने कॉल केल्यामुळे ब्लडची जरूरत आहे AIG हॉस्पिटल गच्चीबोलीला। त्याच्यामुळं मी आज सकाळी इमिडिएट AIG हॉस्पिटल गच्चीबोलीमध्ये जाऊन ब्लडची जी रिक्वेस्ट होती ते रिक्वेस्ट पूर्ण केली। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजींच्या प्रेरणेने ब्लड डोनेट करण्याचा संधी मिळाली। ब्लड डोनेट झाल्यानंतर जे पेशंटचे नातेवाईक होते ते खूप आनंद झाले। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजीचा संप्रदाय खूप मदतीचा संप्रदाय आहे असं सुद्धा त्याने वक्तव्य केले। जय श्रीराम। जय श्रीराम। मी कपिल, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे प्रेरणानं मी ब्लड इन नीडची सेवा करत आहे। तर काल एक रिक्वेस्ट आली 7 तारीख 9 महिना 2025 दिवशी। तर ते रिक्वेस्ट पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि भीमराव जाधव माऊलीनं येऊन इथं ब्लड डोनेट करून रक्तदान पूर्ण केले आहे। त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तसंच ब्लड डोनेट हे सेवा मला केल्यामुळं मनाला उत्सुक वाटते की आम्ही समाजसेवा करत आहे, त्याचा आम्हाला अनुभूती असंच खुश आनंद वाटते। जास्त पेशंट ग्रामीण भागामधून इथं हैदराबादला येत राहतात, तर त्यांना इथं ओळख कोण राहणार, कोणाची रिलेशन राहणार। तर आम्हाला ब्लड इन नीड हेल्पलाईन माध्यमातून आम्ही त्यांना सेवा करतात। 1 रुपये खर्च न होता त्यांना आम्ही रक्ताची उपलब्ध करून देतात। त्यांची खुशी बघून आम्हाला खुश वाटते की हां आम्ही छान सेवा चालू आहे। असले कामं युवांना जास्तीत जास्त करायला पाहिजे आणि याच्यामुळं आपलं मनाचं कॉन्फिडन्स लेवल वाढते। आपण काय बी करू शकतो असं वाटतंय आपल्याला। जय सियाराम।